नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आमच्या गावची यात्रा आहे, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत आणि म्हणून पहा साहेबांची ना इथं वालाचा वेल होता, संक्रांती वाल होता, त्याची साफसफाई करतात। मोगऱ्याला मस्त फुलं आलेत, गुलाबाला पण भरपूर फुलं आहेत, ताजी ताजी पण आणि सुकलेली पण। कढीपत्ता चांगला फुटलाय का हो आता, आंब्याला आंबे आलेत भरपूर। आमच्या नानांना आमरस लय आवडतो है ना, लय आमरस आवडतो नानांना। नानांची एक्सरसाइज चालू आहे, सकाळ सकाळ व्यायाम करतात, सकाळ संध्याकाळ है ना। वजन बांधता होय, मग उचलतं का? इकडं नानांची यात्रेची तयारी चालू आहे, अण्णांची आमच्या। अण्णा काय नियोजन आहे पण एवढं सकाळ सकाळ कोण द्यायचं तुम्हाला? सांगा आता, एवढं सकाळ सकाळ होय। राजू राखाने इथं जा रे राजा, जा अण्णांसोबत। करला आज तो काय आलं तुला? इकडं बघ काय आलं? गवती चहाची शेती आपली। मनीषा गेली चुलीला सरपण आणायला, लाईटच गेली रात्री, जरा पाऊस झाला। चला आता संध्याकाळच्या भाकरीला सरपण काढायला लागेल। तेवढं सरपण काय बसवणार आहे का? आपल्याकडे ती शेगडी आहे ना, शेगडी आहे ना? नाही, त्याच्यावर भाकरी द्यायच्या, मटण शिजवायला है ना राजबाई? मॉर्निंग मॉर्निंग म्हणा, मनाला भूक लागली। गुड मॉर्निंग पप्पा। गुड मॉर्निंग। गार्डनिंग चालू आहे सोना, गार्डनिंग चालू आहे। पाणी बसवलं नाही आता, पाणी बसवलं राजा उठला। चिकूला बघ किती दिसू आले। आज पाणी चांगलं बसतं असलं तर अजून चिकू आले, चिकू आलेत। राजा नमस्कार। बाबा पण सगळं ठीक करता येते। बाबांनी एवढं गवत काढलं, आजी सगळं उचलते। आज आपली यात्रा आहे। बोकू कौन? हेलो, गुड मॉर्निंग पना। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ताई, गुड मॉर्निंग।
पोहे ते एक व्हिडिओला वर्ष झालं बघ. सोनू का मोनू होता. सोना कधी बनवायची सोना कधी घेतलीच सोना पोहे बनवायची सोनाला सुद्धा देवाला देवाला कधी बनवायची पोहे खायला घालणार खायला मस्त आईने खाल्ले की पोहे माझ्या हातचे. त्यांच्या घरी गेलते तेव्हा 1 किलो पोहे बनवायचे 1 किलो पोहे. हा लग्नाच्या वेळेस लग्नाच्या कुणाच्या दिवशी 2 किलो 1.5 किलो मस्त घरचा कढीपत्ता आणलेला आहे. एवढा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता सुगंध चांगला काही पोहे भिजून घेते. पप्पानी काय सगळे झाड करून टाकले. झाड कुठं सोडलं. कटिंग केली त्यांची. चिंचेचं झाड करून टाकलं. तू पाहिलं का डोका कसं बसलंय. बोकर असतं ते. अयो तोडली की चिंच. झाड होतं का नव्हतं. पप्पांना बघ यात्रेच्या दिवशी कसं सुचलंय. खरंच तोडलं. तोडलं डायरेक्ट. मला आठवतच नाही मध्ये झाड होतं का नव्हतं. आणि त्या दिवशी नाही का त्या चिंचेचं झाड हा ते फांदी तोडली होती. पप्पा तुम्ही सगळंच तोडून टाकलं. बाबांनी एवढ्या दिवस त्याला पाणी दिलं. हा पप्पा आज दुसरी झाड येतील ना मोठी. बाबांनी किती मेहनत केली असं. एका जागेवर किती झाड आपल्याला समोर येतं पाहिजे ना ग्राउंड पण. राजा तरी उठत नाही पप्पा बघा. राजा काय चाललं. गमेल आण बरं एक. आजी गमेलो कुठे. किती आंबे इथेला. हॅलो गुड मॉर्निंग. करतात ते रिप्लाय. वरून माती काय करायची. ए चला चला यात्रा आहे आज आपली. पीर साहेबाला जायचे. चला लवकर. फोटो काढायचे का. हे बघा कसं आता एकमेकांचं बार मेकअप बिकअप करून तयार झालेले आहेत. भूषण चल की. हा सोन कुठे हे दिसत नाही. मग यात्रा आहे काय नियोजन आहे आज तुमचं. आहे ना संध्याकाळची मेजवानी आहे चांगली. होय ना. तमाशा आहे लोकनाट्य तमाशा पांडुरंग मुळ्यांचा. तर चला आता आम्ही निघालेलो आहे देवाला. पीर साहेबाची यात्रा आहे आमची.
इकडं अक्काबाई आलेले आहेत. गुड्डा आली यात्रेला. मेन म्हणजे गुड्डा आलेली यात्रेला. तिची सासरची माणसं पण येणार आहेत आज, आहे ना गुड्डा? पहिल्यांदा येणार आहे यात्रेला. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा येणार आहेत, आहे ना तिकडची लोक? धन्यवाद वाजंत्री मंडळी, धन्यवाद वाजंत्री मंडळी, धन्यवाद. ज्या भावी भक्तांना देणगी द्यायचं असेल तर देणगी घ्यायचं काम चालू आहे. आपण सगळं हाताने देणगी द्यायची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची ही पीर साहेब तरुण मंडळाच्या वतीने हार्दिक अशी विनंती. एवढं घ्या. त्याचप्रमाणे कुमारी स्वरा आणि संस्कृती सदानंद सांबारे यांच्याकडून 500 रुपये देणगी आलेले आहेत. त्यांचं पीर साहेब तरुण मंडळाचे हार्दिक स्वागत. बाबा ज्या भावी भक्तांना देणगी द्यायचं असेल त्या भावी भक्तांना विनंती. चलो चलो संपवलं सगळं. लवकर यायला पाहिजे होतं, संपले असते. घरी पाहुणे त्यांना द्या, आता घरी येऊन जा.